मार्गे ओढे ठाकी वेगे कृष्णकथा गंगा सावळे मना पुरी देका ओलावसी ओलावले मन इंद्रिया वशवी गोपीराज देवी साठविले जाणायची सोड जरी होय करुणा सर्वाभूती राम दृष्टीचे देखणे नाही तुझेपणे आडवस्ती नाही एका जनार्दनी श्रीरंगा वाचून विठ्ठल हे मंदिर छाय गायत्री वरदां नयां कुशकशां शूलं कपालग्नदां शङ्खं चक्रमथारविलकुलां स्तयेवन्ति द्वये शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवं भजे शुद्धज्ञानदेहाय वेदी दिव्यदक्षिणे श्रीरकरापनितानि सोमावृतधारिणी माला पात्रे जलपुष्पुले शङ्कुदर्शिनी दधानं भक्तवर्गं दत्तात्रेय नमाम्यहं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनस्य तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवादी मारुतिं नमद्राक्षसान्तकं गुरवे प्राणनमस्कृते मनो बुद्धिसमाधिभिः संपूज्य विद्वान् सर्वान् सुधाम्यानुभूतो जनानान्त संसार समुद्रतारः वैराग्य साम्राज्य पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां तापलिया तापे शनलिया मार्गे ओढे ठाकी वेगे कृष्णकथा भगवंतनाथ महाराजांचा अभंग आहे। या अभंगामध्ये सर्वसामान्य जीवाला नाथ महाराजांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली। हे बघा, या जगात चूक जर काय असेल मनुष्य शरीराला आलेल्या प्राण्याची, तर ज्याला या संसाराचा कंटाळा येत नाही ते मूर्ख आहे। यावा की कंटाळा कधीतरी, म्हणजे आपण काय केलं गडे, आमच्या बाबांच्या शब्दातच सांगायचं म्हणजे येले दिवसा झाले दिवसा खारे तोंडाने हात झाले, काय केलं दुसरं, पुढे काय केलं दुसरं, काय नाही केलं। आणि काय करू आता राहिलेल्या दिवसात काय करणार तर परमात्म्यानं केवळ परमात्मा प्राप्तीसाठी शरीर दिले। कारण 84 लक्ष योनी पहिला नंबर आहे आपल्याला माणूस केले, बुद्धीनं पूर्ण विकास, शरीराचा पूर्ण विकास, पूर्ण आयुष्य आरोग्य दिले भगवंताने। आणि ही काय किरकोळ कामासाठी दिलेलंच नसेल ना, हो का। ज्याला सगळ्या राज्याचा मैला डोक्यावर नेऊन व्हायचा आहे, त्याला कशाला छत्रांचं आमरण, त्याला कशाला मंत्री, त्याला कशाला पुरोहित, त्याला कशाला लागते, हे काय। ज्याला झाडायचे त्याला कशाला चामरण छत्र कशाला लागते, त्या राज्याची सत्ता ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ ती सत्ता करताना अजिबात घोटाळा नाही झाला पाहिजे, त्याला जाणीव असली पाहिजे, त्याला राणीव म्हणतात, राणीव ती त्याच्याकडे असली पाहिजे राजाजवळ। म्हणून या सगळ्या गोष्टींचा उहापोह आहे, कारण राजानं मी राजा आहे असा निर्णय घेतला पाहिजे, त्याने ना असा विचार केला पाहिजे माझी पार्टी कोणती, त्याने असं लक्षात ठेवलं पाहिजे मी राजा आहे या देशात, मग या देशाच्या हितासाठी मी निर्णय घेतला पाहिजे, माझे घर भरायची वेळ नव्हती, ठीक आहे। म्हणून थोडक्यात गोष्ट आहे, मनुष्य देह आपल्याला दिलाय, आरोग्य आपल्याला दिले, सत्वगुण आपल्याला दिलाय। आणि असं एक लक्षात ठेवा ना, मला सांगा महर्षी व्यासांच्या पेक्षा आपण ऐकलं का व्यासांचं सगळं? लेखा हो 18 पुराण व्यासांनी लिहिली, त्यातली किती माहिती आपल्याला? काय नाही माहिती। महर्षी वसिष्ठांचं काय माहिती? आता उपलब्ध 32,000 संहिता आहे महर्षी व्यासांची, वसिष्ठांची, त्यातलं काय माहिती आपल्याला? म्हणजे काहीही माहिती। यांचे गृह्यसूत्र वगैरे कर्मशास्त्राचे ग्रंथ आहेत ना, का माहिती, कोट्यावधी ग्रंथ आहे या भारतवर्षामध्ये, आणि फक्त
हिंदू धर्माची कोट्यावधी त्याच्यात कोणत्या देवता, कोणत्या उपासना, त्याच्यातलं तत्व हे बघा. या जगातलं मी तुम्हाला सांगत नाही, त्रैलोक्यात जर कुणी काही थोडं फार ज्ञान आपल्या जवळचं पाजळायला सुरुवात केली तर असं लक्षात ठेवायचं हे आमच्या ऋषीमुनींचं उष्ट ज्ञान आहे, हे काय त्याच्या बापाच्या घरचं ज्ञान नव्हतं. शून्यवाद म्हणून जो आहे ज्याच्यासाठी बौद्ध प्रसिद्ध आहेत, हा सुद्धा सगळा ज्ञानाचा प्रवाह या तत्वज्ञानामध्ये सापडतो. कोणाचा तरी बिल्ला लावून हिंडायची काय गरज आहे म्हणून असं. आपण आज महर्षी व्यासांचे, वसिष्ठांचे, जमदग्नींचे, भारद्वाजांचे वंशज. मग आपल्या डोक्यात ह्यांच्याच कल्पना सगळ्यात मोठ्या का नसतात बरं? मला असं सांगा, समजा तुम्ही तुमचा दुकानदार ओळखीचा आहे म्हणून त्याचं कौतुक सांगतात, पण असं पण डोक्यात घेतलं पाहिजे ना, कोण माझ्याबद्दल खरोखर तळमळ करणारे दुकानदार ते आपल्या धंद्यासाठी दुकान मांडून बसलाय का माझ्यावर दया करायसाठी मांडून बसलाय, हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना. महर्षी व्यासांना काय तुमच्या आमच्याकडे धंदा नाही करून घ्यायचा, वसिष्ठांना धंदा नाही करून आल्या का हो. तुमच्या आमच्यासारखे त्यांच्या पायाजवळ बसल्यावर, तुमच्या पायाच्या कडनं 5-50 गोमाशा बसल्यावर तुम्हाला कसं वाटेल? उचिड बसलं, गोमाशा बसल्या तर कसं वाटेल? आणि तसं व्यासांना तुमची आमची काय गरज आहे गड्या? ह्या सगळ्या ज्ञानाचा उहापोह त्यांनी तुमच्या आमच्यासाठी केलाय, आमच्याच कल्याणासाठी केलाय ना. आम्हाला जर कळत नसेल ना, बरं सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून मग निर्णय करणं शहाणपणाचे, मोहगमच करणं काय कामाचे? त्याच्यात अपुरेपणा काय आहे मला सांगा ना. मनुष्यानं असं लक्षात ठेवायचं की ज्याला मनुष्य देह दिलाय, ज्याला या भारतवर्षात जन्म दिलाय, ज्याला सत्शास्त्र दिलेत भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी, तर मला आता सांगा, हे ग्रंथ आपल्याला जास्त आहेत तर कमी पडतील? हा, लय मोठे आहे काय? ह्याच्यातल्या गरज किती जणाला किती ग्रंथाची आहे काय? मग किती शिल्लक ठेवलेत आपल्या जवळ? जी गेले ती गेले, आता शिल्लक आहे ती भरपूर आहेत का नाही? मग एवढे शिल्लक कुणाला गरज कुठे? म्हणजे ज्या काळात ज्या ग्रंथांची गरज आहे त्या ग्रंथांची उपलब्धी होती, आता पण आहे तितकीच, आणि ती सुद्धा परिपूर्ण आहे. समजतंय का? तुम्ही हुडकून बघा ना ह्याच्यात कुठं काय कमतरता आहे. मग का हरकत नाही कोणाच तरी झेंडा घेऊन हिंडायला? काय हरकत नाही. ह्यात काय कमतरता आहे ती बघा ना. ती न बघता जर तुम्हाला कशामुळे तरी काहीतरी वाटत असेल, त्याला काय दिलं. आणि असं लक्षात ठेवायचं की महर्षी व्यासांनी जे सांगितलं, वसिष्ठांनी जे सांगितलं, जमदग्नींनी जे सांगितलं, कुणाला तरी सांगता येईल का? कुणाला तरी सांगा बरं. डोळे तुम्हाला पांढरंग दिसतोय का? महादेव दिसतोय का? ज्यांना गायत्री देवी या जगाला कुणाला दिसत नव्हत्या त्यांना स्पष्ट प्रगट करायची ताकद आहे ज्यांच्या. त्या विश्वामित्रांना जे ज्ञान आहे ते ज्ञान काय जगाला असतं काय? कीर्तन करणारे सांगत आहेत पुत्र गुण हिंडतो विश्वामित्र. अरला का विश्वामित्र म्हणजे काय? पुढारी. विश्वामित्र म्हणजे कार्य करताय पंचायत. तू विश्वामित्र म्हणायचा तर ऐकीचा आहे एवढा विचार कर बरं थोडा. आणि आपण जर ह्यांच्या बरोबरी करून निघायला लागलो तर मूर्खपणा आहे आपल्या जवळचा. कारण कसं आहे, बाजारात हर एक माल विकायला बसलाय, पण ह्याला जर भूमिलच घ्यायचं असलं त्याला कोणी काय करायचं? असं ही त्याच्या चालीवर जाणार, त्याला काय विलाज नाही. पण लक्षात असं ठेवायचं की ह्या हिंदू शास्त्रात कुणालाही कमी पडेल असा अजिबात माल नाही. आणि जोपर्यंत हिंदू समाज या जगात राहील तोपर्यंत त्यांना पुरल अशी भरपूर सामुग्री त्या जगात हयात राहणार आहे, असं लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस एक वेळेस प्रसंग आला बरं का, भगवान ब्रह्मदेव आहेत यांना झोप लागली, झोप, आणि वेदच गेले ह्यांच्या चोरीला. आता हयग्रीव रूपानं हे वेद आणून दिले मला. एक वेळेस पृथ्वी नेली चोरून, काखे सोने वसुंधरा बघलं हानीत गेला निघून. हिरण्याक्ष नावाचा राक्षस. असे प्रल्हादाच्या बापांनी तरी नुसता ताप दिला प्रल्हाद, पण ह्यानं तर गड्यानं काय केलं, पृथ्वी घेतली बघलं आणि गेला निघून. आता ही प्रजा कशावर उत्पन्न करायची? ह्याचा नाश करून भगवान वराह रूपानं अवतीर्ण झाले. त्याचा नाश करून
मग या पृथ्वीला स्थापित केले पाण्यावर. मग थोडा विचार असा करायचा. याच्यातल्या कथा आहेत ना, ह्या तुमच्या आमच्याजवळ श्रद्धा असल्या तर सांगितलं, नसल्या ऐकायच्या तर तुझी जर लयच अक्कल भारी चालत असली तर ह्याच्यातल्या तत्वज्ञानाला हात घाल, आणि तू लयच करणारा असा कर्तृत्ववान असला तर ह्याच्यातल्या उपासना करून बघ, ह्याच्यातले कर्मतंत्र करून बघ, मग ह्याचं फळ आहे का नाही कळत. पण त्याला काहीच त्याची कल्पना नसताना जर ह्या शास्त्रावर उदास होत असेल तर बावळट आहे ती, बावळट. असे मला सांगा, तेल काय तेलासाठी केलंय का? तुम्हाला खायसाठी केलंय. खायचं तर खा, नाही तर बसा की मातीत. तसं काय गेलं. ज्ञानेश्वरी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय त्यांना पैसे कमवायला लिहिली का? तुम्हाला वाचायची असली वाचा, नाही तर बसा ना पेपर वाचित. तुम्हाला कोण नाही म्हणत. तसं तत्वज्ञान निर्माण केले, ऋषी निर्माण केले, क्षेत्र निर्माण केले, देवता निर्माण केल्या, स्थल निर्माण केलेत, आणि हे सगळेच्या सगळे केवळ जीवाच्या कल्याणाच्या हेतून निर्माण केले. कोणत्याही बाबतीत किती पण खालच्या थरापासून किती पण वरच्या थरापर्यंत ऐहिकाच्या पण पारलौकिकाच्या पण कल्याणासाठी या सगळ्याची उत्पत्ती या जगात भगवंताने केलेली आहे. लक्षात येते का? पण माणसाला ह्याचा कंटाळा येत नाही महाराज. माणूस काय काय करतोय, लहानपणापासून खेळला म्हणजे थोडा मोठा खेळायचा कंटाळा आला का नाही. आधी तर निराळच खेळत तेव्हा कळत नव्हतं, कशाला मी सांगत बसतो. त्याच्यावर पुन्हा थोडा मोठा झाल्यावर दुसरंच खेळायला, मग गोट्या खेळ, विट्या खेळ, दांडू खेळ, है त्याला कंटाळा का नाही. आता हे जो दिले विट्या दांडू खेळत बरं, त्याच्या पुढं मग खेळायला जमना म्हणल्यावर मग बघायला पुन्हा तर त्याच्या अंगात असं भूत शिरलं की मी नाही केलं तर संसार कसा व्हायचा. अरे म्हणला तू मरत खरं, काय सुद्धा या संसाराचं बिघडत नाही. कोणचा मेल्यावर दिवस मावळायचा राहिला आणि कोणचा मेल्यावर उगवायचा राहिला, काय सुद्धा राहत नाही. कालच परवा आपला विषय झाला, कोणता मोठा नट कलाकार मेला म्हणून दोबळा पडलाय का ह्या जगाला? अजिबात नाही महाराज. ही जग असं मस्त चाललंय का नाही, त्याच्यात कधीही कमतरता नाही. आमच्या मालकाने एकदा विषय काढला होता, म्हणजे अहो काय करा, जुने माणसं त्याला यायचंच कळत नाही म्हणजे नका येईना, त्याचं काय असतं तो. मला ह्या लिंबाला मालक पाला दरवर्षी व्हायलाच येतोय. होय, 25 वर्षापूर्वी पाला होता का नाही, मग लिंबा असाच दिसत होता का, चमकत होता. मग 24 वर्षापूर्वी होता का नाही, 20 वर्षापूर्वी होता, ह्या वर्षी आहे का, पुढच्या वर्षी असाच आहे. आणि एक सुद्धा पान त्याचं गेल्या वर्षी नाही, नवक्याट. त्याची जगाची शोभा जात नसती कधीच. ते आपल्या आपल्या कल्याणाचा आपण बघून घ्यायचं. आपल्या कल्याणाच्या सगळ्या व्यवस्था भगवंतानं पूर्ण केल्यात, आणि आता तुमचं नशीबन तुम्ही, त्याला काय विलाज नाही महाराज. कारण बाबा म्हणजे एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, सोडून द्या. पुन्हा काय सांगायचं? ज्याला कळत तुका म्हणे पुढे बांधवणी दगड, तिथे कोण कोड धावायचे. ठीक आहे, आपण कंटाळलो का नाही ह्याला. मग वाटायला लागलं काय खेळत बसायचे, मग मला मिळवायचं. मग पुन्हा मिळवल्यावर पुन्हा वाटलं बायका करायचं, मग पुन्हा वाटलं लेकरं व्हायची, मग पुन्हा चांगला पिंजून गेला का असं मला पोरग रडायला लागलं. मला रडू दे, आपल्याला सुचलं होईल ना, आता काय करू. असे सरकत चालत आहे. थोडा विचार करून बघा. ह्या गोष्टीला एक टाकून दिलं ना तुम्ही. लक्षात असं ठेवायचं महाराज, हे बघा, कर्तृत्ववान अशा अवस्थेत, उदास अशा अवस्थेत, खेळकर अशा अवस्थेत तुमचं समाधान पूर्ण झालं का ह्या संसारानं? नाही झालं. म्हणजे पोथ्या वाचल्यावर झालं का? नाही झालं. मग मला भजन करून झालं का? नाही झालं. मग मला घोळे काय ह्याच्यात हे काहीच न करता सुद्धा समाधान होते. आणि हे सगळं केलं तर ही काय अडचण करू शकत? भजन काय अडचण करायचं म्हणतात. मग ही व्यवस्था जर जीवाच्या लक्षात आली तर तो त्याच्या कल्याणाला प्राप्त होईल. आता हे का, आम्ही हिमालयात गेलो का त्यावेळेस असे काही रस्ते असायचे, असा रस्ता म्हणजे कसा, समजा आता चढायचं आहे, मग असं जायचं, तिकडून असं यायचं. ठीक आहे, मग काय रस्ते असायचे. आता ही असं जाऊन इकडून यायचं म्हणलं की 1 किलोमीटर लागते. पण त्यांनी जर थोडा दम खाऊन 10-20 पायऱ्या अशा सरळ खड्या चढला का नाही, 1 किलोमीटरचं अंतर कमी होते लगेच असं वर तिथं.
पण ही ज्याची हिंमत नाही त्याने असंच चालावं का नाही? ज्याला 9 इंचाची पायरी अवघड जाती त्याने आपले 4-4 बोटाच्या पायरीवरून चाला. ज्याला 3 फुटाची पायरी सुद्धा जमती चढायला त्यांनी कशामुळे खेळत बसावं? तसं कर्माच्या लायकीचे काही, उपासनेच्या काही लायकीचे, ज्ञानाच्या काही लायकीचे, ज्याची जी लायकी असेल त्या लायकीने त्यानं चालायचं. आणि परमात्मा प्राप्ती हे शरीर आहे ना, हे अत्यंत व्यवस्थित आशेपर्यंत करून घ्यायची. भगवंताची हीच इच्छा आहे, याच्यासाठी शास्त्र बोलते ते. पण घोटाळा काय झाला, माणसाला दुनिया दिसायला लागल्यावर खरं तर खोटी, पण खोटं बी वाटत. आणि खोटी वाटाणं म्हणल्यावर मग ह्याच्या नादी लागायला लागला आहे, जगाच्या नादी लागायला. आता काय घोटाळा व्हायला लागला, महाराज सांगतात ह्याच्या नादी लागून नादी लागून नादी लागून नादी लागून जग संपल का तू संपल? आपण संपायचं. आयला मला पोराला किती बी सांगितलं तर ऐकत नाही. मला किती बी काम करू लागलं तर त्याला म्हणला त्याचं काय कौतुकच नाही. बरं म्हणला आपण नाही केलं म्हणजे गुरं कोण पाणी पाजायचं? म्हणला तू मेल्यावर कोण पाहिजे? तू जर गेलाच मरून या दळात तर कोण पाहिजे? मग आपण समजायचं मेलोयच आपण, आणि नाही नादी लागायचं. नाच तुला जास्ती भारी तर एक दिवस ह्याला कंटाळायला यायला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणाला शास्त्रानं सांगितलेलं ध्येय दिसतंय, नीट ऐका, समजतंय का? त्याच्या लक्षात असं येतं मला मी काय करतोय बरं नक्की. आमच्या नवनाथामध्ये प्रसंग येतो, माझे नाव नाही लक्षात आता, बहुतेक रेवणनाथ असतील. बरं म्हणजे एका शेतकऱ्याच्या घरी लहानपणापासून कोण रे? हा नाही 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 शेतकऱ्याच्या घरी लहानपणापासून होती. आणि शेत बैल आऊत बैल चाराय सोडायचे सगळं. एक दिवशी भगवान दत्तात्रेय आले आणि त्यांची झाली धडक. हे धडक झाल्यावर विचार करायला लागले. आयला मी म्हणला मी कोण आहे, हे काय करायला आलो? मी म्हणला मी तर बैल बी चारतोय, पाणी बी पाजतोय, वैरण बी आणतोय, रान बी करतोय, आणि हे करायला नाही राहिलो म्हणजे. आणि मग त्यांच्या डोक्यात आलं मी दुसरंच काहीतरी करायला आलो. आणि मग काय करायला लागलो हे शांत विचार केला आणि डोक्यात आल्यावर म्हणला बैल, म्हणला त्यांचं नशीबंती असं फक्त बांधून घरात घालून कडी घालून मग निघून नाही गेले. आता ह्यांच्या नशिबाने जी व्हायची ती होईल. मला सांगा तुम्ही कवर बी संसार सावरा, बापाचा सावरा नाही तर लेकाचा सावरा, कवर सावरचा. एक दिवस असं होणार तुम्ही जाणार आहे आणि डोबळा सुद्धा पडणार नाही, सगळं व्यवस्थित चालणार. आणि मग कवर करणार आहे का वर गेल्यावर हीच करणार आहे का जिथं जाशील तिथं? मग विचार असा करायचा महाराज ह्याच्यापासून उभं घ्यायला पाहिजे चित्ताला. एक दिवस कव्हर करणार आहे आपण. बरं ह्याचं काय फळ आहे? त्याचा शेळा निघल का कवा तरी? अरे मोठ्या मोठ्या राजांचा निघला नाही, आपला काय निघल? ह्याच्या लय नादी नाही लागलं पाहिजे, म्हणून ह्याचा ताप व्हायला पाहिजे. आमचे तुकाराम महाराज सांगतात त्राहे 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 सोडवी अनंता. म्हणजे कशामुळे ह्याच्यात माझं अंतःकरण गुंतय बरं? लागो दे ममता तुझे पायी. मग ज्याचं अंतःकरण तप्त झालं या संसारात त्याच्या मनातच असा विचार यायला लागला, म्हणजे मी काय आयुष्य घालिलो माझं हे देऊन टाक. मी काय आयुष्य माझं वाया घालिलं? संसार करतोय आणि संसार करतोय तर सुख नाही ना, सारखं दुःख आहे महाराज. दुःखा पाठीमागं दुःख, दुःखा पाठीमागं दुःख, आणि केवळ सुखाचा आभास कवा तरी होतोय. आणि आपण नादी लागलोय. महाराजांनी सांगितलं विचार करा की ज्याचं अंतःकरण तप्त झालं, म्हणजे बास ही नाही करायचं आता. बास लागो दे ममता तुझे पायी ही कवर करायचं असतं. त्याला काहीतरी शानपणा असतो, माप असतं, उग बिनमाप नसतं करायचं. चहा तरी प्यायचा म्हणजे किती प्यायचा असतो? म्हणलं ती काय चांगलं आहे का? बरं भाकर लय चांगली मग किती खायची असती? ती तरी लय खाल्ल्यावर चांगली आहे का? आणि संसार ते जेवण चांगला आहे का काय? तर ती सोडूनच जायचं आहे मला, दिन सोडून एक दिवशी, त्याचा काय विचार करतोय? तू जर म्हणायला लागला ही चांगलं सुताला लावून सोडून देऊ, सुताला कोणी लागत नसतं. तुझंच गुडघं जाते, तूच बसशील एका जागेवर ढेगारा मांडल्यावर, पुन्हा डोळ्याला बघवायचं बी नाही, सोडवायचं बी नाही. आणि महाराज सांगतात मनाची तडफड का होती शरीराला काय होत नाही असं म्हणते महाराज सांगतात. म्हणून ज्याचा अंतःकरण याच्यात तप्त शहाणा आहे महाराज माणूस,
त्याने विचार केला काय करायचं हे करून नक्की. हा, भगवंतानं दिलेला संसार सोडायची पण ह्याची हिंमत नाही, करायची पण ह्याची हिंमत नाही. मला सांगा, आपण काय आपली इच्छा म्हणून संसार करतोय काय? का फक्त परमात्म्यानं ठेवलंय म्हणून करतोय. आणि परमात्म्यानं जर आपल्याला काळं भंगार बोचकं घेऊन करमाळ्याच्या पेटतनं फिरवलं असतं तर नाही कोण म्हणलं असतं. फक्त त्याने आपल्या डोक्याचे स्क्रू फिट आवडले तर मग इथं येऊन कीर्तनाला बसलाय टाळ्या वाजीत. नाहीतर मला ही कुठला हो हाय मला राव साड्याचा, मला हे असं काय हिंडतोय, मला त्याला याड लागले. मला हे कुणीकडे जात असतो आकंड पेटन हिंडतो, मला बोचकात काय बिस्किटाची कागद काय घेऊन हिंडतोय. असली परिस्थिती होईल महाराज. फक्त ईश्वराची इच्छा म्हणून संसार बी करतोय आपण. त्याची इच्छा होईल त्या दिवशी करायचो बी नाही, पण आपल्याला वाटतंय मी म्हणून करतोय, मी म्हणून करतोय. लाथ मारेल तिथं पाणी घालेल पगाडील, पण लाथच मारता येत नाही महाराज, वडावं लागते. पण लाथ काय मारेल? पण मला सांगा, जी 50च्या पुढे गेलेला आहे का आता, त्याच्या लक्षात असं येत असेल मला करतोय बरं का काम, नेटानं होत नाही म्हणला, पहिल्याने उल्हास बी नाही. आणि मग आता हिथून पुढं काय वाढायचं आहे काय उल्हास? माणसाने आबाता इथं शहाणं व्हावं, लवकर शहाणं व्हायचं. त्याच्या अंतःकरणाला लाज वाटली पाहिजे महाराज. परमात्म्याने मला काय संसार सावरायला देह दिलाय का काय? म्हणजे परमात्म्यानं देह दिलाय तो दुसऱ्याच कारणासाठी, माझं अंतःकरण दुसऱ्याच कारणासाठी काय करतो त्याच्या नादी लागले. महाराज सांगतात म्हणून थोडका विचार असा करायचा, ज्याचे अंतःकरण वृत्ती हे करायला लागल्यावर तप्त व्हायला लागली. तर आपण या शब्दाचा अर्थ वैराग्य असा करायचा बरं का. माऊली ज्ञानेश्वर महाराज योग भ्रष्ट प्रकरण सांगतात, त्यावेळेस विचार सांगतात. म्हणले तो योगी म्हणून चंद्रावरी जाणे घडे, तेथून मग बहुडे संसार आहे. तिथं गेल्यावर काय काय वाटतं? हा अंतराय अवधिता का उढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगता अनुतापी नित्य, मग पाठी जन्मे संसारी. है का? त्या स्वर्गामध्ये असताना त्याच्या अंतःकरणात असा व्यस्तपणा होऊन जातो महाराज. म्हणजे देवा कशामुळे बरं मला लांब ठेवलं? स्वर्गात गेल्यावर स्वर्गातलं सुख भोगण्यात इंद्रादिकांचं आयुष्य जातं, आणि ह्याच्या अंतःकरणात तिथे गेल्यावर अशा प्रकारची विरक्ती उत्पन्न होते की हा अंतराय अवस्था का उढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगत. दिवी भोगन म्हणजे दिव्य भोग भोगीत असताना अनुतापी नित्य सतत अनुताप, ह्याला तापली. आता वैराग्यानं ज्याचं सगळ्याच्या सगळं शरीर तापले, मन तापले, कर्म तापले, विचार तापले, बुद्धी तापली, त्याला वैराग्यवान म्हणतात. महाराज सांगतात त्याला तापली या तापे असं म्हणायचं. म्हणजे नक्की काय करायचे हे करू, की काय त्याच्या डोक्यात किती बी विचार केला तर येत नाही. म्हणून आमचे तुकोपर आहे नाथ महाराज सांगतात तापल या तापे. आता इतका तापला म्हणल्यावर म्हणजे कशामुळे तापलाय गड्या इतका? मला पहिल्यापासून संसार करून संसारात ज्यांना माझं म्हणत होतं त्यांचं निपसून जोड खाऊन मग तापलाय का? नाही 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 नाही, हे ती लक्षणं तुमची आमची बरं का. पोराची खेटर खायची पुन्हा तिथंच गोंडा घोळायचा, सुनाची खायची तिथंच गोंडा घोळायचा, आई बापाची खायची तिथंच घोळायचा, आणि पुन्हा अनेक म्हणायचं शास्त्र सांगतं आईन बाप देव असतो म्हणून. ही दाटून आहे दाटून बर का. थोडक्यात असं लक्षात ठेवायचं, महाराज सांगतात जोड कोणाकोणाचं खातोय? पाहुण्याचं खातोय, बायकोचं खातोय, आणि पोरांचं खातोय. मग ही जी खातोय का नाही ह्याने सुद्धा तकलीफ उत्पन्न होत नाही महाराज आम्हाला. आणि ह्यांची गोष्ट वेगळी, वैराग्यवान पुरुष आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वैराग्याचे ज्याच्या चित्तामध्ये संसाराच्या प्राप्त परिस्थितीतल्या सगळ्या विषयांच्या बद्दल उदास वृत्ती होऊन जाते.
वैराग्य जे मिळतं त्याच्यावर करावं लागतं, जे मिळत नाही त्याच्यावर काय वैराग्य करायचं. म्हणजे आम्ही वैराग्य केलंय, कशावर केलंय? अमृतावर केलंय. अरे अमृत काय तुझ्या बापाच्या घरी उतरंडीने भरून ठेवलं वय, त्याच्यावर कशाला वैराग्य करावं लागतं? उपलब्ध वस्तूंच्यावर वैराग्य करावं लागतं. आपल्याला ज्या वस्तूवर वैराग्य होत नाही असल्या वस्तू आपल्या ताब्यात आहेत. मला सांगा, 3 शहराचा 4 कोंबड्याचा संसार जी करतोय त्याला जर सिंहासन असतं, किल्ले असते, राणीव असती, खजिने असते, तर त्याच्यावर वैराग्य केले. समजतंय का? 4 कोंबड्यावाले नाहीत वैराग्य करीत. वैराग्य तर राजे लोक करतात महाराज. बरं, आमच्या बाबांच्या पत्रात आत्ताची गोष्ट काय, उशीरची काय, फार आधीची तरी आहे का? शीलनाथ महाराज म्हणून होते, आणि तिथे एक महाराज होते ना, ती वैराग्य घेऊनच बसले. त्यांच्या अंतःकरणाला नको नको वाटायचे राज्य. तर म्हणून लक्षात असं घ्यायचं, महाराज सांगतात ज्यांचं जो वैराग्य झाले आणि त्यांना तापून गेले, म्हणजे वैराग्य झाल्यावर त्यांना मिळायलाच पाहिजे होतं ना. पण गोष्ट अशी नीट आहे का बरं का, इथं घोटाळा करताना ऐकण्यात. जर वैराग्य संसारावर झालं तर परमार्थ सुख देत असत. संसाराने विरक्त झाला तर परमार्थाच्या साधनात सुख देतात ना. कारण नामस्मरण गोड लागतं, कथा गोड लागती, श्रवण गोड लागतं, वारी गोड लागती, पूजा ध्यान सगळं गोड लागतं. खरं बी आहे. पण महाराज सांगतात ही कशी उद्वेग होऊन गेला ह्यांचा, कशाचा झालाय तर तापलिया मार्गाला तापलेत म्हणजे योग करून चित्त सुखरूप व्हायचं त्याच्याऐवजी विरक्त झाले, कर्म करून विरक्त झाले, उपासना करून विरक्त झाले. कारण तुकाराम महाराज तापल्याचं लक्षण काय माहिती का? आमचे तुकाराम महाराज त्या भगवंताला इतकं रक्तळेने येऊन बोलते का रे, म्हणजे देवा तुझा माझं का वैर आहे का? समजतंय? आता तुकाराम महाराज काय करते, ते पांडुरंगाचं ध्यान करते. पांडुरंग काय ध्यानाला येत नाही. अण्णा हे आल्यावर तुकाराम महाराजाला काय नुसत्या ध्यानात बी सुख लागे ना महाराज, आता ध्यान सुद्धा पोळायला लागले. समजतंय का? ध्यानात सुद्धा त्यांच्या अंतःकरणात ताप उत्पन्न व्हायला लागला. म्हणजे देवा तुझा माझा कार्य वैराग्य, दुःखाचे डोंगर दाखविसी. दुःखाचे डोंगर म्हणजे दुष्काळ पडला आणि इम्यात आमचं नाव नाही आलं. आता नाही, दुःखाचे डोंगर म्हणजे फक्त भगवत दर्शन होणं एवढाच विषय तुकाराम महाराज. समजतंय ना? ज्ञानेश्वर महाराजांना दुःखाचे डोंगर म्हणजे भगवत प्राप्ती होत नाही ह्याच्याबद्दल दुःख आहे. ज्ञानोबारायांना नाही ती गोष्ट. पण गोष्ट कशी बरं का, की तुमच्या आमच्यासारख्याला सांगायला ज्ञानोबारायांनी फार मस्त सांगितलेलं आहे. कारण मोठे माणसंच सगळ्या अनुभवाच्या गोष्टी व्यवस्थित मांडू शकत असतात. हे बघा, महाराज सांगतात त्यांना काय व्हायला लागलं, त्यांना यज्ञ आहे त्याच्याबद्दल अंतःकरण उद्विग्न व्हायला लागलं, दान आहे त्याच्याबद्दल उद्विग्न व्हायला लागलं, नाम आहे ह्याच्याबद्दल उद्विग्न व्हायला लागलं, ध्यान आहे ह्याच्याबद्दल उद्विग्न व्हायला लागलं. मार्गे या शब्दाचा विचार करायचा. म्हणून तापलिया तापे शिनलिया मार्गे कंटाळून गेले. काय करा, देव तर मिळत नाही. आपण किती पण ध्यान केलं तर देव तर मिळत नाही. त्याला किती बी नावं ठेवले, म्हणजे त्या देवाला किती बी समजून सांगितलं, किती बी आळवलं तरी पण मिळत नाही. समजतंय ना? मग ही मार्गावर शिणलेत असा गोष्ट, असा विषय. म्हणजे किती दिवस करावं बाबा, मिळत नाही ते. म्हणून त्याला म्हणायचं शिणलिया मार्गे. महाराज सांगतात असल्या जाग्यावर जर मनुष्य एका साधनेत जर अडकला करी किंवा त्याला त्याची प्राप्ती झाली करी, तर मग मात्र त्याचं कल्याण होणार. आणि ती साधना म्हणजे काय माहिती का, तर त्याला कृष्ण कथा म्हणतात. महाराज त्याच्यासाठी पोहे ठाकी वेगे कृष्ण कथा. तर म्हणजे तुला कंटाळा आला का नाही, आता कशाचा बी येऊ दे, तुला वारीचा येऊ दे, ध्यानाचा येऊ दे, नामस्मरण. अरे म्हणता रास्सार आम्ही वरडतोय पण देव काय दिसला नाही. रास्सार वरडतोय मला. कुणी बी सांगू, त्यांनी भजनाला सांगितलं त्याच्या घरी जायचं, पिठी बोकांडी, पकवान बोकांडी, टाळ बोकांडी. तिथं गेल्यावर त्यांनी सांगायचं मला करा भजन.
महाराज बुका कवा लावा लागतो. मला विठोबा रखुमाई म्हणलं की बुका लावायचं. आणि ती मला वाडूळ बघतोय पण 1.5 तास झाला तरी विठोबा रखुमाई. कारण गायला मोठे मोठे गाय बसले. विठोबा रखुमाई येऊच देत नाही. एकदा तर विठोबा रखुमाई झालं त्याच्या ध्यानात मी ना मला हे दुसरंच काहीतरी म्हणतात राव गाणं. पुन्हा शेवट बघितल्यावर कळलं विठोबा रखुमाई. हा मग म्हणला लावा बुका लावा लावा. बुका लावला की बिनगोर झालं. तो चहा झाला होता दिला. म्हणला महाराज तुमचं झालं म्हणजे कडी लावा आणि मग जावा बर. त्याला वाटतं आपण देवदेवच करतो. आणि देवदेव आहे. त्याचा 10वा त्याचा दिवस त्याचं लगीन. त्याच्या घरी साखरपुडा होता. स्वयंपाक नाही उडला म्हणून भजनाला बोलवले. खचून जीव घातले. त्यांना म्हणलं सांग करा महाराज भजी. हा स्पीकर बिकावा तरी. त्याला वाटायचं यदाच काढून द्यावा. 500 रुपये दिले. रास्तार स्पीकरवाला तिथं बसून भजन म्हणायचा. आणि मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं असतं म्हणा. सगळी झोपल्या तर कोणाला भजन म्हणायचं. मला ह्यांचं सुद्धा नाही सांगायचं बरं. असं लक्षात ठेवा ही देव आहे. ह्याच्या पुढे उभा राहायचं ना असंच चिंतन करायचं सारखं. अरे कोण आहे का नाही का काय बघायची गरज आहे का. आणि असलं चिंतन तुकाराम महाराज तेथे दास तुका करीतो कीर्तन हृदये चरण त्यावेळेस सुद्धा देव भेटच ना असं झाल्यानंतर तुकाराम महाराजाला वाटायला लागलं अवघड झालं. सगळेजण कीर्तनाची प्रशंसा करते त्यानं पण देव मिळाला. सगळेजण वारीची प्रशंसा करते त्यानं पण देव मिळाला. अरे मला काहीतरी घोळ असणार आहे. तू जी करतोय ह्याच्यात काहीतरी घोटाळा आहे. तू करतोय ह्याच्यात खरोखरची गोष्ट नाही. जर असती तर परमात्मा दर्शन झालंच असतं तुला. या साधनेनं ज्याचा जीव शिणून गेला काय चुकलंय ती बी कळत नाही. कवर करावं लागेल ती बी कळत नाही. देव मिळेल त्याला म्हणला. आता सुगी कवा असते ते आपल्याला माहिती का नाही. दिवाळी कवा असते ती माहिती का नाही. शिमगा कवा असतो ते माहिती का नाही. पुन्हा रोहिण्या कवा निघतात माहिती का नाही. जत्रा कवा असते माहिती का नाही. सगळं माहिती फक्त माहित नाही अशी गोष्ट आहे. महाराजी कवर बी केलं तर समजत नाही. काय चुकतंय समजत नाही. दुरुस्ती करायला कवा मिळायचं ती माहित नाही. माझा शिणून जीव जातो महाराज. आणि जगातल्या एका सुद्धा गोष्टीत आनंद उत्पन्न होत नाही. है की नाही. म्हणून आधीच वैराग्यवान आहे. साधना निष्ठेनं करतो आहे. आणि तरी सुद्धा अंतःकरण तप्त झाले. म्हणजे ह्यानं काय करायला पाहिजे. महाराज सांगतात तू काय करायला पाहिजे माहिती का. जिथं कृष्ण कथा नावाची पाणपोळी टाकली तिथं जायचं आणि तिथं बसायचं निवांत बसायचं. मला तिथं गेल्यावर काय होतं. मला तिथं गेल्यावर का नाही गार वारा लागत. तिथे गेल्यावर पाणी प्यायला मिळत. तिथे गेल्यावर कोण असला यात्रे करू येता जाता भाकरी सोडून बसतो. भाकरी खायला घालतो. ती आपल्याला भाकरी मिळेल. सावली मिळेल. पाणी मिळेल. आणि तिथं सोबत बी मिळेल. महाराज सांगतात म्हणून तू कृष्ण कथा नावाची जी पाणपोळी आहे तिथं जाऊन बस. आणि एक लक्षात ठेवायचं महाराज ज्याने संसार करून करून ज्याची बुद्धी नासून गेली त्याच्याकडनं अजिबात ऐकायचं. काय कारण नाही ऐकायचं. काय सांगत ती. संसाराने जे नासून गेलंय त्याची बुद्धी काय सांगत. काही ऐकायचं कारण नाही. एक लक्षात ठेवायचं फक्त नामस्मरण करीत घरात बसायचं वाकळ पांघरून. पण ऐकायचं नाही काय. शुकाचार्य महाराज श्रीमद भागवत सांगायला लागले. त्यांनी काय पेटी घेतली नाही. तबला घेतला नाही. महाग नाटक केलं नाही. मला तर गंमत वाटते महाराज. सकाळी विषय झाला ना. जर त्यांना वाटतं असतं की रामचरित्र दाखवायचं तर रामचंद्र येऊनच तिथं लीला दाखवली असतं तुमच्या आमच्यासारख्या. हे म्हणजे तसलं नाही. पडदा वडन नाटक करण त्याला गुलप लावण वाजवण पिकरण मोठा कर लय गडबड असते माणसाची. तुम्हाला मोठा करू नको म्हणते. माझा कर किती भीक लागले लक्ष नाही.
महाराज सांगतात ऐकायचंय ना अधिकार संपन्न पुरुषाकडनं ऐकलं पाहिजे. कारण कोणचा बी असतं ती मास्तरच असतो, कोणचा बी मास्तरच आहे. ह्या मास्तर मध्ये सुद्धा सगळ्या मास्तरला राष्ट्रपती पुरस्कार कसं काय मिळत नाही? सरकारनं आलाय का असेल तर ही बिनओळखीचा आहे म्हणून मिळत नाही, आणि सरकार जर शहाणा असेल तर ही शहाणा नाही म्हणून मिळत नाही. शहाणा असला की त्याला मिळालंच पाहिजे अशी गोष्ट. एक कशी पद्धत असू शकते दोघांची? ऐका मी काय म्हणतोय. वसिष्ठ सांगायला लागले तर ह्यांचं रंगच निराळा आहे, आणि वाल्मिकी सांगायला लागले त्यांचा रंगच निराळा. व्यास महर्षी सांगायला लागले ह्यांचा रंग निराळा आहे बरं का. माऊली ज्ञानोबराय सांगायला लागले निराळा. तुकाराम महाराज सांगायला लागल्यावर निराळाच आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणजे पोलाद आहे का नाही त्याला नीट करणार आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपलं सोन्याचं काम आहे, बारीक काम आहे त्यांचं. त्यांना मोठा ठोका टाकताच येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा ठोका म्हणजे मूर्ख. आपल्याला मूर्ख म्हणजे शाबासकी वाटते. म्हणून जिथं कृष्ण कथा आहे, कारण हे बघा जिथं कथा करणारा कृष्ण आहे, कथा कृष्ण आहे आणि श्रवण करणारा कृष्ण रूप होतो म्हणजे ती ऐकायची. तिथं जायचं आणि बसायचं म्हणजे तिथं विश्रांती घ्यायची. विश्रांती म्हणजे कथा कव्हर ऐकावी ह्याचं एक गणित आहे महाराज. प्रत्येक पुराण जे आहे ते सांगताना एक सूत आणि शौनक यांचा संवाद आहे. या शौनक म्हणजे कुलपती होते. कुलपती म्हणजे त्याला नसलेली शांती काढून दे, त्याला त्रिपंडी सांग, त्याला त्याच्या बापाचं श्राद्ध करायला सांग, कोणाच्या बोकांडी कोणाचं पितर बशिव, असलं धंद नव्हतं. आणि तिकडच्या बामणासंग कनेक्शन नव्हतं त्यांचं. ह्यानी तिकडे बामण लावून दिला की 1000 रुपये ह्या बामणाच्या खात्यावर, असला काय धंदा नव्हता. पापी बर का. हे कुलपती होते म्हणजे 10,000 लोक सांभाळायची ताकद आहे त्यांची. 10,000. आणि त्यांनी एक सत्र आरंभ केले, आणि ते सत्र किती दिवसाचे? 1000 वर्षात. 1000 वर्षात एक वारकरी जीव घातला तर ध्यानात राहतंय माणसाच्या काय. आता मला नाही तसलं कोणी म्हणत, पण येते संवाद कवा कवा कोणाचे काना. राम राम, जय हरी महाराज, जय हरी. मला जय हरी. मला ओळखलं का? नाही राव ओळखलं. आम्हाला आमच्या चेप्या नेलत की राव तुम्हाला. काय पाजणार तर भिकार आहे, आणि पिणारानं कशामुळे प्यावा बरं त्याच्यात. घरी पिऊन जावा कीर्तनाला, नाही जाऊ ना. इतकी हलकी वृत्ती त्याच्या सावलेलं सुद्धा माणसाने उभा राहणार बर का. त्याचं घरदार अन्न तर माणसावर परिणाम करीलच, पण त्याची सावली पडून गेलेली जागा सुद्धा अपवित्र होऊन जात असते. असे सांभाळायचं आपल्याला सांभाळायचं असतं. महर्षी वसिष्ठ सांगतात पतिव्रता आहे ती तिच्या अंगणात संतुष्ट असते, म्हणून समाधान असतं तिच्या अंतःकरणात. महाराज सांगतात की कृष्ण कथा जी आहे ती जीवाला कृष्ण रूप करील. आमचे तुकाराम महाराज त्या कथेचं वर्णन करतात. कीर्तनाचा अंग अशी कथा ऐकायची आणि तिथं विश्रांती घ्यायची. विश्रांती घ्यायची म्हणजे गडबड नाही पाहिजे.
येताना यायची वसवस, जाताना जायची वसवस म्हणल्यावर अंतःकरण चंचल राहत असतं साधं. काही नाही म्हणजे निवांत थांबायचे. असं जर लक्षात आलं तर सगळी चंचलता संपून जाते. आमच्या अण्णा गेले की म्हणायचे, अरे म्हणजे जाणार आहे काय? जाणार आहे अण्णा माणसे म्हणजे जायचं, जात जाऊ नये, थांबत गडबड कशाला करायची, सकाळी जायचं. कुणीतरी बरोबर घेऊन गेलं म्हणजे कोणाला तरी कशाला आणत असतो. एकट्याला गाठल्यावर मग म्हणायचं. कुणी असलं म्हणजे बोलता येत नाही, कारण ती कोणच्या चालीचा, ती कोणच्या लायकीचा, आणि ती त्या शब्दाचे अपभ्रंश करून टाकणार. त्याच्यामुळे असं नाही, मला जे सांग नाही ते माझ्यासाठी असतं, तुला सांग नाही ते तुझ्यासाठी असतं. त्याच्यामुळं मी जे ऐकायचे म्हणून माऊली ज्ञानोबा असं सांगतात, एक शिष्य एक गुरु, हार उढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. आता समजा आंघोळ केली का सगळ्यांनी, ही सगळ्यात सांगायची गोष्ट आहे. त्या सांगितलं वटशे करून या म्हणला, ही स्पेशल काम आहे की माणसात नाही सांगू, कारण ज्याला सांगायचे त्याला सुद्धा गोड नाही लागायची, बाकी त्याला सुद्धा मळमळ केली है की नाही. म्हणून थोडक्यात गोष्ट अशी महाराज सांगतात की तू काय करत कृष्ण कथे ठिकाणी जा, विश्रांतीला जा, पोहे ठाकी. आणि हे बघ, आपल्या मनाला कंटाळा आलेला आपल्या मनाला कळत का? वरनं तर पाऊल खेळतोय ना आपणं तर कंटाळा आलाय, कळत का नाही? मग माणसं असं करतात, पाय हलवायचं. वरनं तर कळत, अरे मला कवर पाऊल खेळायचं. असा ज्याच्यासाठी पाऊल खेळतोय ती पांडुरंग कवा भेटायचा बाबा तुला असे. कारण परमात्मा शब्दानं नीट समजायला पाहिजे, आणि शब्दानं समजला की लगेच परमात्मा रूप होता असं अजिबात नाही बरं का. कारण हे बघा, मी ब्रह्म आहे असं मला शब्दानं जरी शास्त्रानं सांगितलं तर माझ्यावर जीवाची लक्षणं उमटतील, ब्रह्माचे उमटत नाही असे. पण त्याच्या नादात नसतं राहायचं महाराज. कारण आत्ता आपण असं म्हणू शकतो मी आमदार आहे, मी राजा आहे असं म्हणू शकतो का? मी इंद्र आहे असं म्हणू शकतो का? मग इंद्र नाही, ब्रह्मदेव नाही, ब्रह्म कस काय असेल? आत्ता समजतंय का? म्हणजे आत्ता आपण जे आहे ते आहे. आमच्या टेंबेस्वामींनी तर सांगितलं, म्हणले मी ब्रह्म हे कोणी म्हणायचं असतं? म्हणले ज्याला ब्रह्माचं काम ही काढी ना तिच्याकडनं ब्रह्माचं काम करता येईल त्यांनी म्हणायचं असतं, आपण नाही म्हणायचं. आपण असं म्हणलं तर असं म्हणायचं मी तुझा दास आहे देव. शहाणपणाची लक्षण आहेत महाराज. कारण कसं आहे, गल्लत करून टाकतो माणूस. कर्मात्म उपासना बाबा म्हणले ना, म्हणजे आडात गुळवणी झाडाला कानवलं. तुझ्या फुले बापाने झाडाला कानवले येत असतात का? आणि गुळवणी आडात असतं का? आता तू पाण्याला नाव गुळवणी ठेवलं तर मग काय आहे? आणि वर आलेल्या कडू इंद्रावणाला नाव ठेवलं का नाही, कानवलं, तर तरी काय हरकत? ही लक्षणं नाही, ही उमटायची लक्षणं नसते. ब्रह्मरूपता शरीरावर श्रेष्ठ पुरुषांना दिसते. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मरूप व्हावा हे हौस धरावी माणसाने, पण लक्षणं चालून करायला पाहिजे. हे बघ, तुला मास्तर म्हणून सुद्धा कोणी जर घेणार नसेल आणि तू जर तुझ्या स्वतः कलेक्टर समजत असेल तर तू येड्याच्या इस्पितळात भरती करायच्या लायकीचा एवढा विषय असतो. समजतंय का? आपण गंधर्व आहे का? नाही. देव आहे का? नाही. पिशाच्य आहे का? यक्ष राक्षस आहे का? मग देव नाही, देव ब्रह्म कसा असू शकतो? फक्त आता आपण जीव आहे. म्हणजे मी कोण आहे म्हणल्यावर मला माझा देह दिसतोय. देहात्मवादीत आता आपण, कारण लक्षण त्यजीच सगळे दिसते ते, है की नाही? इथं ब्रह्माचं लक्षण कुठे दिसतं? या ब्रह्माला लक्षण आहे. म्हणून थोडक्यात असं लक्षात ठेवायचं, कंटाळलेलं जास्त त्याला कळत असत. नाथ महाराज सांगतात, मना तू कंटाळलाय ना, कारण तीच सांगितलंय, मना बुडी लेका ओल्हावसी. आपल्या मनाचं जगाला काय सांगून करायचं? ठीक आहे, जगाला सांगायला परमात्मा समर्थ आहे, त्याचं त्यांनी सांगावं. आपण आपल्या मनाला शहाणं करून आपलं कल्याण करून घ्यावं.
म्हणून महाराज सांगतात, मना तू काय कर, कंटाळल्याला तुला कळतंय का नाही, मग तू ताबडतोब कृष्ण कथेला गाठ आणि तिथं पूर्ण विश्रांती घे. पोहे ठाकी वेगे कृष्ण कथा. वेगे म्हणायचं आयुष्यात आपल्या हातात नसल्यामुळे संबंध. महाराज सांगतात आणखीन तुझ्या माग दुसरा काहीतरी उद्योग लागायचा, तू ताबडतोब ह्याच्यावर विश्रांतीला जा. म्हणजे हे बघा, संसाराचं दुःख नुसत्या विचारानं समाप्त, साधनांचं दुःख सुद्धा शमत आणि परमात्मा रूपता येते अशी व्यवस्था तिथं आहे. म्हणून पोहे ठाकी वेगे कृष्ण कथा. आता ही कृष्ण कथा काय आहे त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी दे का ओल्हावसी, ओल्हावले म्हणून इंद्रियाट वटवी. थोडा वेळाने आता कीर्तन तर संपलंच, कारण 3 ते 5 करायचं आपल्याला, 2 तास करायचं म्हणजे करायचं. मी काय करणार नाही, तुमचं तुम्ही करायचं. श्रोत्यांना सुद्धा या म्हणून म्हणायचं काय कारण नाही, फक्त त्याच्या संबंधातले लोक आहेत त्यांनी मात्र प्रत्येकाने हजर राहायचं. आणि दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी सोमवार आहे आपला संध्याकाळी निवांत, है की नाही. आणि जो अभंग आपल्याला पाहिजे त्या अभंगावर कथा व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यात काय कमी जास्त होईल त्याच्याला पुन्हा आपल्याला ऐकायला मिळेल प्रत्येक वेळेस. त्याची व्यवस्था सगळ्यांची होईल म्हणून ही सोय करायची आता. आणि भजन पण करायचं, तुमचं तुम्ही भजने आहेत त्यांनी सगळ्यांनी 2-1 तास तरी भजन झालं पाहिजे, मग आपल्या आपल्या घरी हालायचं. विठोबार